सोलापूर शहरातील नागरिकांची सुरक्षा, गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील प्रमुख चौकांमध्ये 131 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वाहतूक नियमनासाठी नवे 10 स्मार्ट सिग्नलही बसवण्यात आले. मात्र हे सर्व सीसीटीव्ही आणि नवे सिग्नल स्ट्रीट लाईटच्या कनेक्शनला जोडण्यात आले आहेत. महावितरणकडून दिवसा स्ट्रीट लाईट बंद केली जात असल्याने सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत शहरातील सीसीटीव्ही आणि सिग्नल बंद राहत असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, 4 हुतात्मा पुतळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, 7 रस्ता, हरिभाई देवकरण प्रशाला अशा महत्त्वाच्या ठिकाणी 331 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शहरातील चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, भीषण अपघात अशा गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना या कॅमेऱ्यांची नेहमीच मदत होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, रिक्षाच्या चालकाच्या सीटवर प्रवाशांची वाहतूक करणे, ट्रिपल सीट दुचाकी चालविणे अशा प्रकारांवरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांना स्वयंशिस्त लागण्यातही कॅमेऱ्यांचा मोठा वाटा आहे. मात्र महावितरणचे नवे धोरण आणि महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या वाहतूक पोलिसांना शहरातील नवे स्मार्ट सिग्नल ही बंद ठेवावे लागत आहेत. सोलापूर शहरातील भुसारपेठेतील माणिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या 61 वर्षीय शोभा राजकुमार कळसकर यांचे दागिने एका दुचाकीस्वाराने लंपास केले. जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तो शहरात कोठून आला आणि कोणत्या मार्गाने पसार झाला याचा शोध सुरू केला. त्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेण्याचे ठरविले. मात्र स्मार्ट सिटीतून बसवण्यात आलेले कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना खासगी कॅमेऱ्यांची मदत घ्यावी लागली. सोलापुरातील सीसीटीव्हीची सद्यस्थिती अशा प्रकारे: स्मार्ट सिटीचे सीसीटीव्ही 331, दिवसा बंद कॅमेरे आहेत 331, रात्री बंद असणारे कॅमेरे अंदाजे 175, तर खासगी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत अंदाजे 2200.